जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणाने तळ गाठला असून ओघा 20% जलसाठा फक्त धरणात शिल्लक असल्याने नंदुरबारकरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गडद। जिल्हा प्रशासनासह पालिका प्रशासन नंदुरबारकरांचा पाण्याचा प्रश्न कसा मार्गी लावणार याकडे शहरवासियांचे लक्ष, तर आगामी जुलै 2024च्या सुरुवातीपर्यंतच जलसाठा पुरवण्याचे संकेत। येत्या 8 दिवसात पुरेसा पाऊस नंदुरबार शहर परिसरात न झाल्यास नंदुरबारकरांचा पाण्याचा प्रश्न पेटणार। किमान नंदुरबारच्या जनतेने या सर्व गोष्टी लक्षात घेता आता तरी पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे, अन्यथा आगामी काळात नंदुरबार शहर परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार एवढे निश्चित। नंदुरबार शहरावरील पाणी संकट आणखीनच गडद झाले असून नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणात अवघा 20% पाणीसाठा उपलब्ध असून धरणातील पाण्याने अक्षरशः तळ गाठण्यास सुरुवात केली आहे। सलग 2 वर्षे नंदुरबारकडे वरून राजाने पाठ फिरवल्याने यंदा विरचक धरणाने तळ गाठला आहे। त्यामुळे गेल्या 6 महिन्यापासून नंदुरबार पालिकेतर्फे नंदुरबारमध्ये पाणी कपात सुरू असून नंदुरबार पालिकेकडून सध्या 5 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे। अशातच लवकर आणि दमदार पावसाची अपेक्षा असताना नंदुरबार तालुक्यात अद्यापही पाऊस न बरसल्याने नदी नाले प्रवाहित झालेले नाही। परिणामी विरचक धरणात अद्यापही पाण्याची आवक सुरू झालेली नाही। अशातच 5 दिवसाआड पाणी देऊनही जुलै 15 पर्यंत एवढाच जेमतेम पाणीसाठा शिल्लक राहिल्याने आता सर्वांच्या नजरा वरून राजाकडे लागल्या आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।